मंजिरी, मंजिरी थांब, मंजिरी थांब. तू 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 असं घर सोडून जाऊ शकत नाहीस. वाट तोडा माझी. नाही, मी नाही जाऊ देणार तुला. कशासाठी? माझ्याशिवाय सुद्धा मजेत जगाल तुम्ही. मी हात जोडतो तुझ्या समोर. तुम्हाला हवी ती शिक्षा दे, माझा जीव घे, पण शुभ्राला घेऊन असं मला सोडून नको जाऊस. तरी पाय पडतो तुझ्या. अहो कशाला माझे पाय धरताय? माझी लायकी नाही हो तेवढी. आणि आणखी एक, तुम्ही काहीही केलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही. तू इथून गेलीस तर तुझ्या मागे मागे येईन मी. मला जर जिवंत बघायचं असेल ना तर माझ्या मागे येऊ नका. माझी आणि माझ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. आणि आता या क्षणाला तुम्ही हे घर हे काहीच नकोय मला माझ्या डोळ्यासमोर. आणि असंही माझ्या आईचं मृत्यूचं पातच तुमच्या डोक्यावर आहे. जर माझ्याही मरणाचं पाप तुम्हाला तुमच्या डोक्यावर घ्यायचं असेल ना तर आणि तरच माझी वाट अडवा. चल, खूप झालं, निघायचं. मुधोळकरांच्या घरात ही नाटकं बस झाली आता. ज्या घराने तुला सुनेचा मान दिला, आईने मुलीसारखं जपलं, त्या सगळ्याची परतफेड ही अशी केलीस. हर्टिंग मी गौरांग, बिकॉज दॅट इज व्हॉट यू डिझर्व. ती क्लिप शूट करताना लाज नाही वाटली तुला? ज्या माणसाच्या घरात राहतेस त्याच माणसाला डसायला निघालीस. अगं बाई आहेस का नागिन? अरे पण मी माझी चूक मान्य केली आहे ना. हो, मोठे उपकारच केलेत आमच्यावर. हा, प्रकरण जेव्हा स्वतःवर शिकायला लागलं तेव्हा लगेच चूक मान्य करून पळवाट काढायला मोकळी. हा, जोपर्यंत तुला या घरातनं हकलून देत नाही ना तोपर्यंत त्या घराला शांतता नाही लाभणार. आज तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे वहिनी दादाला सोडून गेली. दादाची जी काय अवस्था आहे ना त्याला तू कारणीभूत आहेस. चल, तू आत्ता चल, तुला दादासमोर उभी करतो आणि मग या घरात हाकलून देतो. चल. गौरांग, मी नाही जाणार या घरातनं. काय म्हणालीस? मी या घरातनं जाणार नाही. मार हवं तर मला जीव घे माझा, पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मान्य आहे माझी चूक झाली, मी त्याच्याबद्दल माफी सुद्धा मागते. मला मान्य आहे की मी जे शूट केलं ते शूट करायला नको होतं. दादा होळकर सारख्या घाणेरड्या माणसाला मदत करायला नको होती. पण म्हणून तुझ्या सत्यजित दादांनी आणि प्रियानी ज्या चुका केल्या त्याच्यावर पांघरून पडत नाही ना. त्यांचे एकमेकांशी संबंध होते हे खोटं ठरत नाही ना. ते दोघ जण वाहवत गेले, त्याच्यात माझी काय चूक? काय बेशरम बाई आहेस का तू? पश्चाताप, मला ना पश्चाताप झाला तू अशी लग्न केल्याचा. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना, ती अशी. तुझ्यासारखी कीड या घरात राहू नाही शकत. चल. गौरंग, हात सोड, हात सोड. तू असं नाही करू शकत. का नाही करू शकत? का नाही करू शकत? कारण मी आई होणार आहे तुझ्या बाळाची. तू परत एकदा खोटं बोलतेस. यावेळी मी खोटं नाही बोलत. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.
हात सोडते तुझ्यासमोर, हो तर पाया पडते तुझ्या, पण मी खोटं नाही बोलत आहे. गौरव, प्लीज मला घराबाहेर काढू नको. मी रस्त्यावर आहे आणि मला मला माझी काळजी नाहीये, खरंच नाही. मला सवय आहे, मी रस्त्यावरच वाढलीये. पण पण आपलं बाळ रस्त्यावर वाढावं असं तुलाही नक्की वाटत नसणार, मला माहिती. प्लीज असं करू नकोस, दादांना काही सांगू नकोस. आपल्या बाळासाठी मी पाया पडते तुझ्या गौरव, प्लीज असं नको करू. गौरव, सत्यजित, बघ असा धीर सोडू नकोस. हे एक वादळ होतं असं समज आणि ते शांत होईलही. वहिनींची आणि शुभ्राची तर अजिबात काळजी करू नकोस. मी अंकिता काकूंना फोन केला होता. वहिनी आणि शुभ्रा त्यांच्या वेळेत सुखरूप आहेत. तर मी बोलतो वहिनींशी. मी त्यांना तुझी सगळी बाजू समजावून सांगेन. अरे हा जो काही प्रकार घडला तो त्यांच्यासाठी खूप मोठा एक आघात आहे, हे तुलाही कळत असेलच. त्यांना फक्त थोडा वेळ दे. बिलीव्ह मी, हे बघ, हे सगळं काही व्यवस्थित होईल. विश्वास ठेव माझ्यात. सत्यजित, तू प्लीज प्लीज असा खचून जाऊ नकोस. तू इथून गेलीस तर तुझ्या मागे मागे येईन. मला जर जिवंत बघायचं असेल ना तर माझ्या मागे येऊ नका. माझी आणि माझ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. अजून किती वेळ अशी शांत बसणार आहेस? मंजिरी, अगं मला सांगशील का नक्की काय घडलंय ते? तू अशी तडकाफडकी इथे निघून आलीयस, ती बॅग घेऊन आलीस. अगं मी ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? मंजिरी, जोवर तू मला काही सांगत नाहीस ना तोवर मला काहीही कळणार नाही आणि मी काही करू शकणार नाहीये. अगं प्लीज काहीतरी बोल. घरी काही प्रॉब्लेम झालाय का? कुणी काही बोललं का तुला तिकडे? मंजिरी, अगं बोल ना काहीतरी. काकू, बाबा कधी येतील? बाबांचं प्लेन लँड झालं असेल ना? त्यांचा फोन आला होता. एअरपोर्टहून निघालेत, कधी घरी पोचते. इथे बघ, शांत शांत हो मंजिरी. काय झालं? तुझ्यात आणि सत्यजित रावांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत का? अगं तसं असं नाही काकू. त्यांच्याबद्दलचे सगळे गैरसमज आज दूर झालेत माझे. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला? मला समजेल असं काही बोलशील?
अगं मंजिरी, तुझ्या ह्या वागण्याचा बोलण्याचा मी काय अर्थ काढायचा? आय एम सॉरी काकू. माझ्यामुळे उगीच तुला खूप त्रास होईल. निघते मी. अगं काय बोलतेस तू? वेडी आहेस का? तुझी अशी अवस्था पाहून काळजी वाटली म्हणून आपलेपणानं विचारलं. काय ना काकू, या आपलेपणाची भीती वाटायला लागली मला. अंजली, बाबा. हॅलो. हॅलो आत्या, प्रिया बोलतेय. हा बोल. काही नाही, सकाळीच दिल्लीला पोचले, म्हटलं चौकशी करावी. कसे काय आहेत सगळे, काय म्हणताय? तुला माहितीये का, सुहासच्या कंपनीने एक मस्त गेस्ट हाऊस मध्ये अरेंजमेंट केली आमच्या राहण्याची. आणि ह्या असाइनमेंटच्या संदर्भात कदाचित आम्हाला ऑस्ट्रेलियाला जावं लागणार आहे. होय का? बरंय बरंय, लय छान आहे. आत्या, काय झालं ग तुला? तू अशी का रिॲक्ट करतेस? बरंय, चांगलंय. इतर वेळी माझा फोन आल्यावर किती उत्साहात बोलतेस. आज मी एवढी गुड न्यूज दिली तर इतकी कोरडी रिॲक्शन? नाही ग, काय नाही झालं. आत्या सांग ना, काय झालंय? तुला कोणी काही बोललं का? का सत्यजित मंजिरीमध्ये पुन्हा काही वादावादी? नाही ग, अगं तसं काय बिघडलं नाही. आत्या, तुला आणि मावशीला माझ्याशी खोटं बोलताच येत नाही. मला सांग, काय झालंय? आत्या सांग ना प्लीज. प्रिया, हे बघ, मी तुला सांगते, पण माझी शपथ आहे तुला, तू काय बी काळजी करू नकस. अगं आम्ही आहोत ना समजा इथे, आम्ही समजा व्यवस्थित सांभाळून घेऊ. हा, नाही करणार. सांग आता, सांग मला काय झालंय. आता कसं सांगू? मंजिरीला सत्याच्या आणि तुझ्या नात्याबद्दल समज कळलंय. काय? होय. अगं पण कसं काय? म्हणजे ती घर सोडून निघून गेली. ओ माय गॉड, काय बोलतेस तू आत्या? हे सगळं असं कसं झालं? मी एक काम करते, मी मंजिरीला फोन करते. माझा विश्वास आहे ती माझं नक्की ऐकेल. मी तिला सांगते की माझ्यात आणि सत्यजित मध्ये जे काही होतं तो भूतकाळ होता आणि तो आता आम्ही दोघांनी मागे टाकलाय. अगं तुला काय वाटतंय? आम्ही समजा हे तिला सांगितलं नसेल का? अगं सत्याने तर लई समजवलं, मन धारणी केली, पण मंजिरी कुणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही. प्रिया, बाय माझं ऐक, तू स्वतःहून फोन करण्याच्या भानगडीत पडू नकोस.
फक्त एकच काळजी घे, या समजातलं सुहासरावांना काय बी कळू देऊ नकस. घेशील ना काळजी? नक्की घेईन आत्या. पण खरं सांगू, सत्यजित मंजिरीबद्दल ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं. वाईट तर आम्हाला बी वाटतंय, पण वाईट वाटण्यापलीकडे आपण काय करू शकतो? आपल्याच कर्माची फळं म्हणायची आणि दुसरं काय. आत्या, तू काळजी घे आणि मला कळवत राहा तिकडचे अपडेट्स. वय, तू पण काळजी घे. बाय. याला म्हणतात खरा आनंद. ज्या सुखासाठी मी आजपर्यंत जळत राहिले, ते सुख मला आज मिळालंय. माझ्या स्वप्नांची, आकांक्षांची धूळधाण उडवली आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सुखी राहू शकाल सत्यजित मंजिरी? नाही. एकदा तुटलेलं नातं पुन्हा जोडता येत नाही. काय ग, काय झालं? एवढी आनंदात काय? सुहास, मी इथे तुझ्या बरोबर आले. त्या लोकांपासून, त्या आठवणींपासून इतकी दूर, म्हणून मी खूप खुश आहे. मला खूप खूप छान वाटतंय सुहास, खरंच. खरंच आपण त्यांच्यापासून आणखीन लांब जाणार आहोत, ऑस्ट्रेलियाला. उद्या रात्रीच फ्लाईट आहे ग. उद्या रात्रीच? का? सी, तू अनकम्फर्टेबल आहेस का? मी त्यांना सांगून ते कॅन्सल करू शकतो. नाही, वेडा आहेस का तू? मी तर म्हणत होते आज रात्रीचं असताना तरी आपण गेलो असतो. आपण खरंच जाऊया, उद्याच जाऊया आणि आपला उरलेला हनीमून तिथेच साजरा करू. ये होईना पाच. आय लव्ह यू प्रिया. आय लव्ह यू टू. आणि सुहास, हे तुझं माझ्या कलेने घेणं बाद झालं आता. माझ्यावर हक्क गाजव, मला अधिकाराने सांग की उद्या आपण चाललोय. मला ते जास्त आवडेल. हो. फोनला पण ना बघवत नाही. एक मिनिट. ते बघू दे. कोणाचं आहे? कोणाचं आहे? नाही. आता नो मोर फोन कॉल्स. मी तुझा फोन स्विच ऑफ केला. ऑफिसचा असेल तर? ऑफिसच्या लोकांकडे इथला लँडलाईन नंबर असेल ना. आता त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही फोन कॉल्स घ्यायचे नाही. सुहास, उद्या रात्रीपर्यंत फक्त तू आणि मी. काय? सत्यजित राव आणि प्रिया? अगं नाही मंजिरी, काहीतरी गैरसमज झाला असेल. काय बोलतेस तू अंकिता? कसला गैरसमज? ती सांगते ना स्वतः की तिने डोळ्याने पाहिलं म्हणून, आणि तू सांगतेस गैरसमज म्हणून. माणसाचा काही भरोसा नाहीये, कोणीच त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. तो माणूस नीचपणाच्या इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो ना, मला माहिती आहे. काय अवस्था करून टाकली आहे माझ्या मुलीची त्या माणसाने. जीव ओवाळून प्रेम केलं त्याच्यावरती, पण त्याची लायकीच नव्हती तेवढी. फसली पोर माझी, फसली. घाबरू नकोस बेटा, घाबरू नकोस बेटा. तू माझी मुलगी आहेस. मला तुझ्या एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. तू हिंमत दाखवून स्वतःच्या मुलीला घेऊन त्या दळभद्री घराचा उंबरठा ओलांडून आली. खरंच काही काळजी करू नकोस. तुझा बाप अजून खमका आहे. अरे एका मुलीची नाही मदत करू शकलो मी, पण तुझ्या आयुष्याची राख रांगोळी होऊ देणार नाही मी. तू चल माझ्याबरोबर कोल्हापूरला चल.
तू कोल्हापूरला चल, मी तुला त्याच्यापासून कायम वेगळं करेन. अगं तुला त्याची साधी आठवणच काय, त्याचं नाव सुद्धा विसरायला लावेन अशी पूर्ण व्यवस्था करेन. दादा, असा हातगाईवर येऊन निर्णय घेऊ नका. मला आशा आहे की सगळं नीट होईल. अंकिता, नाती आशेवरती टिकत नसतात, ती प्रेमावर विश्वासावर टिकत असतात. त्या माणसाने हिच्यावरती कधी विश्वास दाखवलाच नाही ना. पण हिला आपली तुझ्यासारखीच भाबडी आशा होती की हिचं त्याच्यावर असलेलं प्रेम त्याला बदलवेल, हिच्याबद्दल त्याला विचार करायला लागेल. पण काय झालं, काय झालं पाहिलंच ना, निराशाच पदरी पडली ना शेवटी. तेव्हा आता कुणाशी काही बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं उरलेलं नाहीये. आणि हे मी तुला स्पष्टपणे बजावतोय अंकिता. या घरातल्या कुणाशी कोणी काय बोलायची गरज नाहीये. आता यापुढे माझ्या मुलीचं आयुष्य कसं सुधारायचं ते मी बघणार.